नमस्कार. आज आपण स्वाध्याय 8.2 अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट प्रत्येक घोंगडीची किंमत आहे. त्याच्याकडे एकूण 4,608 रुपयाच्या ज्या आहे घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती असं विचारलेलं आहे. आता या ऑप्शनमधून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर बघा, हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत, आपल्याला घोंगड्या माहीत आहेत का? नाही. म्हणून त्याच्यासाठी जे आपल्याला माहिती नसते त्याच्यासाठी आपण जे आहे एक्स वापरायचं. आता त्याच्या दुप्पट म्हणजे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट म्हणजे 2x होईल, बरोबर ना? म्हणून आपण इथे 2 घेतले. आता या सर्वांची किंमत जी आहे किती रुपये आहे? 4,608 असं आपण समीकरण लिहून घेतलं. मग आता बघा, या ठिकाणी जे आहे एक्स आणि एक्सचा काय होईल? गुणाकार. तर एक्स 2 जसेच्या तसे आणि एक्सचा जो आहे तो वर्ग होईल, कारण की 2x झाला म्हणून आपण त्याला वरती जे आहे 2 घात दिलेला आहे. 4,608 आपण जसेच्या तसे लिहू. आता एक्स वर्गला आपण बाजूला काढूया आणि हा जो सहगुणक आहे तो या ठिकाणी जाऊन जो आहे तो भागाकारात जाईल. आता भागाकार करूया. इथल्या इथे करता येत असेल तर इथल्या इथे करा, नाही तर बाजूने जाऊन तुम्ही भागाकार करू शकता. तर 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 0 जसंच्या तसं आणि 2 चूक 8. तर एक्स वर्ग जे आहे आपल्याकडे काय आलेला आहे? एक्स वर्ग 2,304 आलेला आहे. आता आपल्याला जे आहे एक्सची किंमत हवी आहे, एक्स वर्गची नको आहे. म्हणून आपण काय करणार? एक्सची किंमत काढण्यासाठी जे आहे हा वर्ग जो आहे याचा रूपांतरण जे आहे वर्गमूळ या चिन्हात होणार आहे आणि ही जी किंमत आपल्याला मिळालेली आहे एक्स वर्गाची ती वर्गमुळात जाणार आहे. आता बघा, एक्सची किंमत माहिती असण्यासाठी आपल्याला 2,304चा वर्गमूळ माहिती असणे आवश्यक आहे. आता तुम्हाला जर वर्गमूळ माहिती नसेल तर तुम्ही भागाकार पद्धतीनं काढू शकता. 8.1 मध्ये मी व्यवस्थित पद्धतीनं सांगितले की भागाकार पद्धतीनं कसा तुम्ही वर्गमूळ काढू शकता. किंवा एक दुसरी पद्धत आहे, आता ज्यांची भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्याचे वर्गमूळ कसा काढायचा हे ज्यांना व्यवस्थितपणे समजलेलं आहे त्यांच्यासाठी ही आहे. आणि ज्यांना अजूनही माहिती नाही की भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसा काढायचा, तर ते मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. किंवा 8.1 तुम्ही अभ्यासा, म्हणजे आपल्या चॅनलवरील 8.1 स्वाध्याय अभ्यासा, त्याच्यात तुम्हाला कळून जाईल. आता आपण जे आहे दुसरी पद्धत बघणार आहोत. पहिल्यांदा बघा की तुमच्याकडे जे आहे तुमच्या स्मरणामध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवणे आवश्यक आहे आणि पाठही करणं आवश्यक आहे. तर आपण जे आहे अगदी सोप्या पद्धतीने जे आहे किंवा 3 स्टेपमध्ये जे आहे आपण वर्गमूळ काढण्याची पद्धत आज बघणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा जे आहे एकक स्थानी असणारा अंक बघायचा आणि तो जो ज्याच्या वर्गामध्ये असेल तो वर्ग आपण घ्यायचा आहे. जसं की 2चा वर्ग किती आहे? 4. मग तो अंक आपण घेतला, जसं की त्याचा जो आहे वर्गमूळ घेतला. 4चं वर्गमूळ घेतलं 2 आणि नंतर जे आहे 64 आहे. 64च्या एकक स्थानी सुद्धा 4 आहे, त्याचं वर्गमूळ घेतलं 8. या ठिकाणी आपण 2 घेतले, नंतर 8 घेतला. आता दुसरी स्टेप काय आहे? तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला उरलेले 2 अंक जे आहे, उरलेले 2 अंक हे 23 आहे. आता या 23मधून पूर्ण वर्ग असणारी संख्या वजा होईल अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 23मधून वजा होणारी जी आहे 4चा वर्ग आहे तो म्हणजे 16. मग आपल्याला 4 मिळालेला आहे. तर या दोन्ही ठिकाणी जे आहे 4 आपण ठेवून देणार. आता बघा, एक तर ती संख्या 42 असू शकते किंवा 48 असू शकते. म्हणजे 2304चा वर्गमूळ जो आहे 42 असू शकते किंवा 48 असू शकते. तर आपण बघणार आहोत. तर हे बघा, तिसरी स्टेप आहे. 23मधून जे आहे ते तिसरी स्टेप आहे की 4च्या पुढील संख्या बघा. 4ची पुढील संख्या काय आहे? 5. 5 4 5 20. आता या 23पासून आपल्याला मागे जायचं आहे की पुढे जायचं आहे? म्हणजे आलेल्या या गुणाकारापासून आपल्याला पुढे जायचं आहे की मागे जायचं? मोठी संख्या असेल तर ती संख्या जी आहे आपला मोठी संख्या असेल याच्यापासून या गुणाकार जो आहे त्याच्यापासून जो आहे आपल्याला मागे जायचं असेल किंवा लहान असेल तर ती संख्या लहान असेल. म्हणजे 23 ही 20पेक्षा मोठी आहे, त्याच्यामुळे 48चा वर्ग जो आहे तो 2304 आहे. म्हणजेच तरीही आपण एकदा चेक करून घेऊया. आपल्याला जे आहे 48चा वर्ग तुम्हाला माहीत आहे कसा काढायचा आहे? 8 8 64 आणि 4 चूक
16. नंतर या सर्वांचा काय करायचा आहे, गुणाकार. 4 8 32 आणि 32 दोन्ही 64. तर यांची करायची आहे बेरीज. 4 6 आणि 4 10 10 आणि 6 आणि 6 12 आणि 1 13 आणि या ठिकाणी 2304 म्हणजे आपलं जे आहे 48 वर्गमूळ बरोबर आहे. समजलं तुम्हाला. आता एक्सची किंमत किती आलेली आहे, 48, जी आपली पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तुम्ही पर्याय क्रमांक 2ला गोल करू शकता. जास्त गोंधळून जाऊ नका. या ठिकाणी आपण अभ्यास करत होतो, त्यामुळे हे सर्व पॉसिबिलिटी जे आहे आपण तपासून पाहिला आणि त्या तपासल्यामुळे जे आहे आपल्या अनेक ट्रिक्स ज्या आहेत त्याही लक्षात राहतात. समजलं तुम्हाला. आता प्रश्न दुसरा बघूया. जर 81 बरोबर 27चा घात x, तर xची किंमत किती असं सांगितलेलं आहे आणि या पर्यायापैकी त्यातील उत्तर असेल. बघा 81 हा आपल्याला थोडासा ओळखीचा वाटतो कारण की तो 9चा वर्ग आहे. ठीक आहे. नंतर 27 ही जी आहे 9च्या पाड्यामध्येच येते. 9 त्रिक 27. आणि आता आपण बघूया याची जे आहे अवयव पाडूया. पहिल्यांदा जे आहे 9चा वर्ग, नंतर 9 त्रिक 27. आता बघा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जे आहे 9 9 आहे, परंतु परत 9 ही संयुक्त संख्या असल्यामुळे जी आहे याचे अवयव पडतात. मग आपण अवयव पाडूया. आता या ठिकाणी जे आहे 3 गुणेला 3 म्हणजे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81 हे अवयव मूळ अवयव पाडून घेतलेले आहे आपण. आणि या ठिकाणी जे आहे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता या ठिकाणी जे आहे सर्व दोन्ही बाजूला जे आहे आपण पाया समान केलेला आहे. दोन्हीकडे जो आहे पाया जो आहे सारखा आलेला आहे, म्हणजे 3 हा अंक आलेला आहे आणि 3चा घात जो आहे तो 4था आहे आणि या ठिकाणी 3चा घात जो आहे तो 3 आहे. म्हणजे 3 वेळा आपण गुणाकार 3चा केलेला आहे. इथे 4 वेळा गुणाकार केला आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपल्याला किंमत काढायची आहे xची, म्हणून या ठिकाणी आपण x लिहिणार. आता बघा पाया समान असल्यामुळे आपण इथे कुठलीही क्रिया करणार नाही आहे, तर फक्त आपण जे आहे घातांकाचे वरच जे आहे क्रिया करणार आहोत. तर बघा 4 घेऊया आणि इथला जो आहे 3x घेऊया. बघा आता आपल्याला xची किंमत काढायची आहे. x हा चल आहे आणि 3 हा सहगुणक आहे. आता आपलं पाठच झालं असेल. तर बघा सहगुणक असल्यामुळे हा जो 3 आहे तो या ठिकाणी भागाकारात जाईल आणि xची किंमत किती आली, 4/3, जो की आपला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. समजलं तुम्हाला. प्रश्न तिसरा आहे 110.25 या संख्येचे वर्गमूळ किती असं विचारलेलं आहे. आता बघा या संख्येचे वर्गमूळ काढताना आपण एक काम करूया. आता इथे अपूर्णांक दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, तर याचा अपूर्णांक थोड्या वेळसाठी काढून घेऊया आणि संख्या लिहून घेऊया. 110 आणि 25. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता 25चा वर्ग किती आहे, तर 25चा वर्ग आहे 5. आता 25चा वर्ग आपण लिहून घ्यायचा आणि बाकीच्या संख्येचे जे आहे अवयव पाडायचे. तर तुम्हाला 11चा पाढा येतो का, येतो ना. तर 11 10 110 किंवा 10 गुणेला 11 जर केले तर आपल्याकडे उत्तर जे आहे 110 येणार आहे. आता याच्यातली लहान संख्या घ्यायची की मोठी संख्या घ्यायची, सांगा मला पटकन. तर ती लहान संख्या घ्यायची. तर आता आपला जे आहे 11,025चं जे आहे वर्गमूळ किती आलेलं आहे, 105. तर आता झालं का उत्तर, तर नाही, उत्तर नाही झालं. आता दशांश चिन्ह जे आपण काढून टाकलं होतं आपल्या सोयीसाठी ते आपल्याला द्यायचं आहे. दशांश चिन्हानंतर किती घरं आहे बरं, तर दशांश चिन्हानंतर 2 घरं आहे. मग या ठिकाणी आपल्याला एका घराआधी जे आहे दशांश चिन्ह द्यावं लागेल. मग असा पर्याय आहे का बरं कुठे, तर पर्याय क्रमांक 1 हा जो आहे आपला बरोबर आहे. 10.5 जे आहे आपलं उत्तर असेल. चौथा प्रश्न आहे, जर 484 गुणेला 144 बरोबर 69,696, तर वर्गमुळात 69.696 छेदामध्ये 14.4 बरोबर किती असं विचारलेलं आहे. आता बघा इथे आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आता यांना जर आपण भागाकारात घेतलं, वर्गमुळाला थोड्या वेळासाठी विसरून जाऊया.
यांना जर आपण भागाकारात घेतलं 144ला या ठिकाणी घेतलं तर त्याचं उत्तर जे आहे 484 येईल, किंवा 484ला जर आपण भागाकारामध्ये इथे घेतलं तर त्याचं उत्तर हे 144 येईल. लक्षात आलं का तुमच्या? तर या ठिकाणी जे आहे भागाकारात कोण आहे? भागाकारात आहे 144, म्हणजे उत्तर काय येईल तर 484 येईल. पण ट्विस्ट असं आहे की याला वर्गमूळ आहे. समजलं तुम्हाला? वर्गमूळ असल्यामुळे आता आपण काय करू, आपल्याला जर समजलं असेल की 484 दिसताबरोबर आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा गोल करायचा नाही आहे, उत्तर जरी तेच आहे तरी, पण ट्विस्ट आहे याच्यामध्ये वर्गमूळाचं चिन्ह आहे. मग या वर्गमूळामध्ये जर आपण 484ला घेतलं आहे तर आपल्याला 484चं वर्गमूळ हवं आहे, आणि 484चं वर्गमूळ अत्यंत सोपं आहे, ते म्हणजे काय आहे तर 22 आहे ना. आता या ठिकाणी जे आहे अजून दुसरा ट्विस्ट आहे की इथे दशांश चिन्हसुद्धा दिलेले आहेत. मग आता काय करायचं आहे ना. तर आता जे आहे आपल्याला उत्तर पण मिळालेलं आहे 22. उत्तर एकच आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, कारण की दुसऱ्या पर्यायामध्ये जे आहे आपल्याला कुठेही 22 हा अंक दिसत नाही आहे. पण तरीही समजून घेण्यासाठी हे दशांश चिन्ह एकच कसं आहे इथे ते आपण समजून घेऊया. बघा, पहिल्यांदा जे आहे 69.696 आणि त्याच्या छेदस्थानी जे आहे 14.4 लिहून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त दशांश चिन्हानंतर असणाऱ्या संख्यांचं जे आहे भागाकार करायचा आहे. कसा करायचा तर बघा, आता या ठिकाणी आपल्याला उत्तर कन्फर्म असल्यामुळे आपण ही प्रक्रिया करत आहोत. जर तसं नसतं तर आपण जे आहे याला गुणाकार 10 केला असता आणि अंशाला सुद्धा गुणाकार 10 केला असता. आता बघा, या ठिकाणी दशांशानंतर 3 घरं आहे, म्हणजे आपल्याला 1000 घ्यायचे आहे, आणि या ठिकाणी जे आहे दशांशानंतर 1 घर आहे, त्याच्यामुळे इथे 10 घेणार आपण. आता यांचा करायचा भागाकार. या ठिकाणी आपण जेव्हा भागाकार केला तेव्हा आपल्याकडे किती उरले तर आपल्याकडे उरलेले आहेत 100 उरलेले आहेत. म्हणजे आपल्याला 2 घरं जे आहे इथे दशांश चिन्ह ठेवावं लागेल, म्हणजे आलेल्या उत्तराचं. आता याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे 484. मग आता उत्तर आपल्याला माहीत आहे 484 आलेलं आहे, तर आपण दशांश चिन्ह कधी देणार तर 2 घरांच्या आधी देणार. मग आता ही 484 जे आहे वर्गमुळात आहे. आता वर्गमुळात असल्यामुळे आपल्याला त्याचं वर्गमूळ काढायचं जर असेल तर त्याचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे किती आहे 22. आता दशांश चिन्ह देण्याची वेळ आलेली आहे, तर दशांश चिन्ह या ठिकाणी वर्गमुळात 2 घरांच्या आधी होतं. तर दशांश चिन्ह वर्गमूळ निघून गेल्यानंतर ते निम्म्या घरात येईल, म्हणजे एका घराच्या आधी येईल. समजलं तुम्हाला? तर 2.2 हे उत्तर आलेलं आहे. प्रश्न 5वा आहे, कंसामध्ये 5 गुणिले 5 त्याचा वर्ग वजा कंसामध्ये 5 गुणिले 4 त्याचा वर्ग बरोबर यमचा वर्ग बरोबर यम बरोबर किती असं विचारलेलं आहे. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे. आता तुम्हाला जे आहे कंस सोडवायचा आहे. आता 5 गुणिले 5 किती होतात तर 25. मग आता 25चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती आहे बरं, सांगा मला पटकन, किंवा काढून सांगा पटकन. आता 5 गुणिले 4 20 होते. आता 20चा वर्ग किती आहे तोही तुम्हाला माहिती आहे. मग आता बरोबर यमचा वर्ग आपण समीकरण लिहून घेतलेलं आहे. आता 25चा वर्ग किती आले बरं तर 5 5 25, आणि 2च्या पुढील संख्या काय आहे 3, 3 दोन्ही 6, तर 625 जे आहे 25चा वर्ग आहे. नंतर जे आहे 20चा वर्ग जो आहे तो किती आहे 400 बरोबर यमचा वर्ग निघेल. पण आता यमला थोडंसं यम वर्गाला बाजूला ठेवूया. पहिल्यांदा जे आहे यांची वजाबाकी आपण करून घेऊया. तर या ठिकाणी आपण एककाचा वजाबाकी जर केला तर 5 येईल. 2 मधून 0 गेले 2 राहिले, आणि 6तून 4 गेले 2 राहिले. 225 जे आहे यम वर्ग बरोबर आलेला आहे. आता आपल्याला जे आहे यम वर्ग बरोबर जे आहे 225 मिळालेले आहेत. आता आपल्याला जे आहे यमची किंमत हवी आहे, त्याच्यामुळे इथलं जे आहे वर्ग या ठिकाणी जाऊन काय होईल तर वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जाईल 225. आणि आता सांगा 225चं वर्गमूळ काय आहे तर 225चं वर्गमूळ आहे 15. म्हणजे यमची किंमत किती आलेली आहे 15. पण जे आहे आपल्याला पर्यायामध्ये कुठेही 15 दिसत नाही आहे. मग काय करायचं तर पर्याय पडताळून पहा. पर्याय क्रमांक पहिला जे आहे याचं उत्तर काय येईल 5. इथे 5 दोन्ही 10, या ठिकाणी 5 त्रिक
15. तर आपला जे आहे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे, म्हणून त्याला तुम्ही गोल करायचं. समजलं तुम्हाला? जर समजत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.